पुढच्या बुलेटिनकडे वळूया. 25 मिनिटं 50 बातम्या. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित झाला. अजित पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा करणारे फडणवीस सत्ता आल्यानंतर नाशिककडे फिरकलेच नाहीत असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केलाय. नाशिकसाठी आपण काय केलं होतं याची भाषणातून राज ठाकरेंनी आठवण करून दिलीय. नाशिककरांनी 100 जागा जिंकून द्याव्यात, पुन्हा आधीसारखे शहर बनवून दाखवतो असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय. 1992 साली स्थापन झालेला पक्ष दुसऱ्यांची पोरं भाड्याने घेतो असं म्हणत ठाकरे बंधूंनी राजकीय पक्षातील फोडाफोडीवर भाष्य केलं. भाजपवर ठाकरे बंधूंनी नाशिकमधील सभेतून जोरदार प्रहार केलाय. नाशिकमधील संयुक्त सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय. काँग्रेससोबत युती केली तर आमच्यावर हिंदुत्व सोडल्याची टीका करता, मग अकोट आणि अंबरनाथमध्ये तुम्ही काय सोडलं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय. नाशिकमधील सभेतून ठाकरे बंधूंनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीसांनी पलटवार केलाय. नाशिकमध्ये जाऊन ते मुंबईवर बोलले, विकासाबाबत बोलण्याबाबत त्यांच्याकडे काहीही नसल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय. अजित पवारांनी रवींद्र चव्हाणांवर नाव न घेता टीका केली आहे. विलासराव देशमुख यांचे योगदान विसरता येत नाही, नाव पुसून टाकू असं कुणीतरी येऊन म्हणालं, आदरानं बोला असं वक्तव्य महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही असं विधान अजित पवारांनी चव्हाणांवर निशाणा साधताना केलंय. महापालिका निवडणुकीत प्रचाराचा जोर वाढताना दिसतोय. अशा वेळी राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी आपल्याला नेहमीच्या शैलीत भाजपला जोरदार टोला लगावलाय. भाजपची अवस्था पिंजरा सिनेमातल्या मास्तरसारखी झाल्याचा टोला पाटलांनी सांगलीतून सभेतून भाजपवर लगावलाय. भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी चंद्रपुरात मनपा निवडणुकीत भाजप उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या. इंडस्ट्रियल एरिया, कनमवार चौक, भातपेठ वार्ड इथे या सगळ्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. चंद्रपूर शहराच्या विकासासाठी भाजपला मतदान करा असं आवाहन यावेळी सुधीर मुनगंटीवारांनी केलंय. संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय, जनतेमधून पाठबळ शून्यावर येतं तेव्हा अशी वक्तव्य होतात. राऊतांना आम्ही गांभीर्यानं घेत नाही असं म्हणत सुनील तटकरेंनी राऊतांवर विधान केलंय. नाराज असलेल्या मंदा म्हात्रे प्रचारात सक्रिय सहभागी झाल्या आहेत. उमेदवारांच्या प्रचारात उतरले, मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी न दिल्याची खंत कायम राहणार आहे असं यावेळी मंदा म्हात्रे म्हणाल्यात. 15 तारखेची निवडणूक नगरसेवकांच्या नशिबात नाही, तर ही निवडणूक पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून महानगरपालिकेत आणलेल्या 55 योजनांची निवडणूक आहे असं यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. लाडकी बहीण योजनेवरही त्यांनी भाष्य केलंय. देवाभाऊंनी पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिला निर्णय छत्रपती संभाजीनगरच्या नावाबाबत घेतला. एमआयएमच्या उमेदवारांना देखील औरंगाबादऐवजी संभाजीनगर लिहावं लागलं असं म्हणत अतुल सावेंनी एमआयएमवर टीका केली आहे. सोलापुरात एमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी असदुद्दीन ओवेसींनी सभा घेतली आहे. या सभेतून एमआयएमच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन यावेळी ओवेसींनी केलंय. पाईपलाईनचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासनही ओवेसींनी दिलंय. परभणीचा पुणे पिंपरी चिंचवड धर्तीवर विकास करू असं आश्वासन अजित पवारांनी परभणीतील सभेतून दिले. यावेळी राजकीय पक्ष आणि नेत्यांवर टीका टिप्पणी करणं त्यांनी टाळलंय. निवडणूक एकत्र लढवणं आणि दोन्ही पक्ष एकत्र येणं यात फरक आहे. आम्ही एनडीएचा घटक पक्ष आहोत असं म्हणत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर तटकरेंनी भाष्य केलंय. पुण्यातील प्रभाग क्रमांक 9चे उमेदवार अमोल बालवडकर यांनी पदयात्रा काढत मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिलाय. नागरिकांमधून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा बालवडकर यांनी केलाय. नवी मुंबईत भाजपची प्रचार रॅली पार पडली आहे. भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. मतदार कोणाच्याही आमिषाला बळी पडणार नाही असं म्हणत भाजप उमेदवार काशीनाथ पाटील आणि प्रणाली पाटील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.
जळगावच्या प्रभाग क्रमांक 7D मधून शिवसेना उभाटा पक्षाकडून भिकन हिरवाळे रिंगणात आहेत. हिरवाळे यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे. हिरवाळे यांनी विकासाचं विजन मांडत विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. सोलापूर महानगरपालिकेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या सभा पार पडणार आहे, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरेंनी दिली आहे. यावेळी बोलताना जयकुमार गोरेंनी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याची खिल्लीही उडवली आहे. विकासाच्या मुद्द्यावरून त्यांनी प्रणिती शिंदेंनाही टार्गेट केलंय. कोल्हापुरात सतेज पाटलांना मोठा धक्का बसलाय. गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विश्वास पाटील उद्या एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. कोल्हापुरात भाजपने नातवाची उमेदवारी कापल्याचा जाब मंत्री चंद्रकांत पाटलांना आजीनं विचारलाय. संभाजीनगरमधून या आजीचा नातू भाजपकडून इच्छुक होता, मात्र त्याला तिकीट मिळालं नाही. त्यामुळे मंत्री चंद्रकांत पाटील दारात येताच आजीनं त्यांना अडवलं. यावेळी चंद्रकांत पाटलांनी आजीचा हात हातात घेत पुढच्या वेळी उमेदवारी नक्की देऊ असं म्हणत राग शांत करण्याचा प्रयत्न केला. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे सेनेतील बंडखोरीमुळे मानपाडा कोलशेत या भागातील प्रभाग क्रमांक 3 मधील निवडणूक चर्चेचा विषय बनली आहे. अशातच ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंनी आक्षेपार्ह वक्तव्य करत पोलीस कारवाईच्या धमक्या दिल्यात. त्याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतीये. ऑडिओ क्लिपमुळे मीनाक्षी शिंदे सध्या नव्या वादात सापडल्यात. राज्यात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीमधील पक्षांमध्येच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतायत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांवर टीका करत असले तरी ही लढाई संशयास्पद असून ती नुराकुस्ती असल्याचा आरोप काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळांनी केलाय. अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेतील सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि MIM यांच्या युतीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली होती. मात्र विरोधी पक्षांकडून झालेल्या तीव्र टीकेनंतर दोन्ही पक्षांनी ही युती तोडल्याची घोषणा केली आहे. उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सांस्कृतिक मराठवाडा मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. या सभेवरून दानवे आणि शिरसाटांच्या चांगलीच जुंपलेली पाहायला मिळते. उद्याच्या सभेला शिवसैनिक नाही तर राशीद मामूचे समर्थक असतील असा टोला शिरसाटांनी लगावलाय. तर शिरसाटांसारखे भाडोतील लोक आमच्यात नाहीत असा पलटवारही दानवेंनी केलाय. लाडक्या बहिणींनी विधानसभेत चमत्कार केला, आताही चमत्कार करतील असा काही लोक लाडकी बहीण योजना बंद करायला चालले होते. मात्र लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही असं आश्वासन यावेळी एकनाथ शिंदेंनी दिलंय. ठाण्यात मुस्लिम बहुल भागात भाजपने प्रचाराचा धडाका सुरू केलाय. मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद सहभाग नोंदवला आहे. निरंजन डावखरेंच्या उपस्थितीत प्रचाराला वेग आलाय. तुर्भेमधील प्रभाग क्रमांक 20क मधील भाजपचे उमेदवार अमित मेडकर यांच्या प्रचारासाठी वनमंत्री गणेश नाईक मैदानात उतरल्याचं पाहायला मिळते. झोपडपट्टी धारकांना सध्या असणाऱ्या घरांच्या दुप्पट क्षेत्रफळाची घरं पुनर्विकास योजनेअंतर्गत देण्याचं आश्वासन यावेळी गणेश नाईकांनी दिलंय. कल्याण डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 29 मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजप आमदार निरंजन डावखरे आणि माजी आमदार सुभाष भोईर यांनी उपस्थिती लावली. महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन करत महायुतीचे 3ही उमेदवार मोठ्या फरकानं विजयी होतील असा विश्वास डावखरे आणि भोईर यांनी व्यक्त केलाय. नेरूळमध्ये भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलंय. नवी मुंबई महानगरपालिकेवर भाजपचाच महापौर होणार असा ठाम निर्धार करण्यात आलाय. माजी आमदार संदीप नाईक यांच्या नेतृत्वात भव्य प्रचार रॅली देखील काढण्यात आली. जळगावच्या तुकारामवाडीत मत मागण्यासाठी गेलेल्या महायुतीच्या उमेदवाराला मतदारांच्या रोषाला सामना करावा लागला. विकास कामे, मूलभूत सुविधा आणि प्रलंबित प्रश्नावरून मतदारांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या उमेदवाराला त्यांनी जाबही विचारलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग क्रमांक 16 मधील भाजप RPI युतीचे उमेदवार धर्मपाल तंतरळपाळे यांच्या प्रचाराला चांगलाच जोर पाहायला मिळतोय. किवळे, रावेत आणि मामुर्डी परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी धर्मपाल तंतरपाळे वारंवार आंदोलन करत होते. अशाच सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहायच्यात एका छोट्याशा ब्रेकनंतर.
मुंबईला गेलेलो असो, मुंबई पुण्याचा एक ट्रॅफिकचा पूर्ण प्लॅन दादांच्या नेतृत्वात ऑलरेडी तो प्लॅन झालेला आहे. त्यामुळे ही लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आणि ह्या गोष्टी केल्या तर या सगळ्यातून पुढच्या 3 ते 5 वर्षात पुण्यात एक मोठा बदल झालेला आपल्याला दिसेल. एक छोटासा शेवटचा मुद्दा, अनेक सोसायटीजनी सोलरचं काम अनेक ठिकाणी सुरू केलेलं. तर ह्याही गोष्टीचा की जास्तीत जास्त पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी सोलर कुठल्या कुठल्या सोसायटीजमध्ये, आम्ही हवेलीच्या काही भागांमध्ये, त्या भागामध्ये काही सोसायटीजनी काही केंद्र सरकारच्या काही स्कीम्स आहेत त्याच्या माध्यमातून सोलर करून त्यांच्या सोसायटीचा खर्च खूप कमी झाला. त्यामुळे असेही चांगले इंटरव्हेन्शन या सगळ्या भागात झाले. त्या सक्सेस स्टोरी ज्या झालेल्या आहेत त्या सगळ्यांचे एक मूठ बांधण्याचा एक प्रयोग या हमीपत्रात झालेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात का, तर जरूर होऊ शकतात. त्याच्या मागे फक्त इच्छाशक्ती असली पाहिजे आणि ती इच्छाशक्ती आज व्यासपीठावर सगळ्यांची आहे. या सगळ्या हमीनामाला आम्ही कटिबद्ध आहोत. कारण का पुणे या देशातलं, राज्यातलं नाही, पुणे देशातलं सगळ्यात महत्वाचं शहर आहे. फास्टेस्ट ग्रोईंग जे शहर आहे त्याच्यात पुण्याचं एक महत्वाचं योगदान आहे महाराष्ट्राच्या इकॉनॉमीमध्ये, देशाच्या इकॉनॉमीमध्ये. त्यामुळे पुणे हे स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित असलंच पाहिजे आणि ह्याच्यासाठी आज सगळा हे हमीपत्र आहे. आपण आज सगळे आला व्यासपीठावर, सगळे आमचे सहकारी, पदाधिकारी आणि मित्रपक्ष हे आले त्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि आपण सगळे आला बद्दल आणि नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. काय माहिती दादा, तुम्ही एवढ्या घोषणा केल्या प्रत्यक्षात कसे उतरणार? कारण खूप मोठी घोषणा आहे मोफत बस सेवा आणि मेट्रो सेवा, त्याचं आर्थिकली कसं जुळवणार? अरे बाबा, प्रत्येक गोष्ट सांगितली. फक्त घड्याला तुतारीला बटन दाबा, मग सांगतो कसं काय ते करणार. मी आता तुम्हाला पत्रकार मित्रांनो प्रत्येक गोष्ट सांगितली की 10,000 कोटीच्या पेक्षा जास्त कसं खर्च होतोय, वेळ वाया जातोय, पेट्रोल डिझेल पळतोय आणि त्यांना आम्ही विचारून त्यांना किती पैसे भरावे लागतात त्याच्यामध्ये काढलेलं ते सगळं सांगूनच मी तुमच्याशी बोलतोय. ऑपरेशन लॉसेस 700 कोटी ऑलरेडी आहेत. एक मिनिट, हे नाही केलं तरी ऑपरेशन लॉसेस आहेत. हे केल्यानंतर पुढचे लॉसेस व्हायचं बंद होईल. हे बंद होईल ना. जिल्हा परिषद पीएमआरडी देणार. एक मिनिट, हे लॉसेस या एरियातले देणं बंद होईल. या संदर्भामध्ये 7% आता पीएम